तुमची नैवेद्याची थाळी अगदी कंप्लीट आहे का? आणि तीही सात्विक. पण तुम्ही तर नवशिके आहात. मग चला बघूया अगदी सात्विक एवढी सोपी आणि परफेक्ट ती कुणालाही जमेल. थोड्याशा पूर्वतयारी करून घ्यायच्यात, ह्यामुळे आपली जी थाळी आहे ती छानच होते. वरण भाताचं कुकर लावायचं आहे, त्याच्यामध्ये 1-1 चमचा तूप घालून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. दुसरीकडे एक दिवस अगोदरच बटाटा वाफवून घ्या, साल काढून त्याचे छान आपण चौकोनी तुकडे करून घेणार आहोत. आता तूप घेऊन त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबिरीचं वाटणही तयार करून ठेवा, तेही घालून घ्या. त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ, हळद, धण्याची पूड, जिऱ्याची पूड हे सगळं घालून थोडं पाणी टाकून आपण हा मसाला आहे तो 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये बारीक केलेला बटाटा घालून घेऊया आणि तोही छानपैकी मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत. चवीपुरतं मीठ घालून घ्या. वरतून कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून मिक्स करून 4 ते 5 मिनिटासाठी वाफवून घ्या. दुसरीकडे आपण तयार करणार आहोत काजू वाटाण्याची भाजी. मी फ्रोझन वाटाणा वापरला आहे. काजू 25 अगोदरच भिजायला ठेवले होते. पाणी काढून आता मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपण हिरवी मिरची घालून पेस्ट तयार करणार आहोत. सोबतच ओल्या खोबऱ्याचं आणि कोथिंबीर, मिरची, आल्याचं वाटणही तयार करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण इथे 15 काजू जे आहेत तेही तुपामध्ये छानपैकी तळून घेणार आहोत. आता त्याच तुपामध्ये जिऱ्याची फोडणी आणि आपल्या खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया, हळद घालून घेऊया, धण्याची पूड आणि काजूचं वाटण घालून छानपैकी आपण हे परतून घेऊया. आता थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. मीठ घालून घेऊया आणि फ्रोझन वाटाणे सोबतच तळलेले काजू घालून सगळं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालूया आणि वरतून मी इथे क्रीम वापरली आहे, थोडंसं रिच टेस्ट आणि टेक्स्चरसाठी. आणि एक मसाला तयार केला आहे, दालचिनी, हिरव्या वेलची आणि धणे जिरेची, तेही वरून घालून 2 मिनिटासाठी छानपैकी आपण ही भाजी शिजवून घ्यायची. कसुरी मेथी घाला आणि तुमची भाजी तयार आहे. इथे आपण कोथिंबिरीच्या वड्या करणार आहोत. कोथिंबीर निवडून स्वच्छ करून छानपैकी पहिलीच चिरून ठेवायची आहे. पाणी नितळून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये बेसन घाला, तीळ, इथे मी अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे, हळद, मीठ आणि थोडासा ओवा घालून घ्या. तेल घालून थोडं थोडं पाणी घालत ह्याचं जे आहे ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर अगदी पातळ नाही, तर आपल्याला हाताला न चिटकेल असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणून थोडं थोडं पाणी घालत आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. गॅस मोठी ठेवा आणि स्टीमरच्या पाण्याला उकळी आली की भांड्याला तेल लावून त्याच्यावर हे जे बॅटर आहे ते छानपैकी पसरून ठेवून टाका आणि 20 मिनटासाठी लो फ्लेमवर स्टीम करायला ठेवून द्या. जेव्हापर्यंत वड्या आपल्या स्टीम होतात त्यासोबतच आता आपण तयारी करून घेणार आहोत आमरसाची. तर आंबे 1 दिवस अगोदरच स्वच्छ धुवून घेतले होते आणि रूम टेम्परेचरवरच बाहेर ठेवले होते. आता आपण ह्यांना मोकळे करून घ्यायचेत. आंबे असे हलके हलके प्रेस करत सगळ्या बाजूनी मोकळं करून घ्यायचं. ह्यामुळे जो आतला पल्प आहे किंवा जो गर आहे तो व्यवस्थित इव्हनली बाहेर येतो आणि आमरस खूप छान होतो. हे केल्यानंतर परत एकदा धुवून घ्या, कारण जेव्हा तुम्ही मोकळं करता तर वर चिक येतो आणि तो धुतल्यामुळे निघून जाईल. आता ह्या पद्धतीने आपण पल्प काढून घेऊया आणि पल्प काढून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर वापरणार आहोत. पिठी साखर ही 1 दिवस अगोदर तयार करून ठेवा. सोबतच साखरमध्ये थोडीशी वेलची घालून तीही फिरवून घ्या आणि जायफळ आपण इथं किसून घालणार आहोत. तुमच्याकडे सुंठ असेल तर सुंठ घातली तरीही चालेल. सगळं व्यवस्थित विस्करणी विस्क करा किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल आणि फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवून द्या. त्या पद्धतीने इवन आपला आमरस तयार आहे. ह्यासोबतच आपण चणा डाळीचे वडेही करणार आहोत. तर चणा डाळीचे वडे करण्यासाठी सकाळी लवकर चण्याची डाळ भिजायला घाला, सगळं पाणी निथळून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याच्यासोबतच मिरची, आलं आणि जिरे घालून घ्या. तर मी जी चण्याची डाळ आहे ती 2 बॅचेसमध्ये डिवाईड केली होती. पहिल्यामध्ये बारीक करताना मी थोडंसं आबडधोबडच बारीक केलं, पण दुसरी जेव्हा बॅच मी मिक्सरमध्ये बारीक केली तर ती थोडी
जास्त बारीक केली. ह्यामुळे जो तुमचं बॅटर आहे ते छान रेडी होतं. आता ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, सोबतच चवीपुरतं मीठ, कोथिंबीर हे सगळं घालून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून हे जे वडे तयार करून वडे तयार करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. एक 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया. ह्यासोबतच गव्हाचं पीठ छान घट्टसर तिंबून घ्यायचं आणि त्याच्या पुऱ्या तयार करायला घ्यायच्या. आता ह्याच तेलामध्ये आपण कोथिंबिरीच्या वड्या आणि आपल्या चणा डाळीच्या वड्यासुद्धा तळून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यामुळे आपल्या वड्या खूप छानपैकी तळल्या जातात. तर ह्या पद्धतीने पुरी तळून झाली की आपण आपल्या कोथिंबिरीच्या वड्या अगदी व्यवस्थित छान कापून रेडी करून ठेवायच्यात आणि त्या एक एक करून आपण बॅचमध्ये तळून घेऊया. आता वड्या सोडून घेऊया कोथिंबिरीच्या आणि छान असं सोनेरी तपकिरी रंग आला की त्याही काढून घेऊया आणि चण्या डाळीचे जे वडे आहेत ते फ्रीजमधनं काढून ते सुद्धा एक एक करून छान सोनेरी रंगाचे होसपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला त्यांना छानपैकी तळून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्या कोथिंबिरीच्या वड्या तर तळून झालेल्या आहेत. आता आपण एक एक करून आपल्या चणा डाळीचे वडेसुद्धा तळून घेऊया. सोडल्या लगेचच हलवायचं नाही आहे. एक 30 ते 40 सेकंड त्यांना छानपैकी सेट होऊ द्या आणि नंतरच त्यांना थोडंसं तेल टाकून पलटी करून घ्या आणि अशा